तुमच्या अंडर नाही पण मला लिखी द्या. तुमच्या अंडर नाही म्हणतात म्हणजे भाषा कुठली? कार्यमुक्ती नाही म्हणलं, इथून डिप्युटेशन करा, काम करीत नाही, ह्यांना किती पैसे टक्केवारी तालुक्याच्या तक्रार येतात तरी तुमच्याजवळ काहीच कारवाई केलेली नाही. महिना झालं माझी कारवाई केली नाही. तुम्ही स्वतः काम बघून आलात, माझे फोटो आहेत. तुम्ही मला नोटीस दिली का काम नाही म्हणून? मला तुम्ही काम बघून आलात का नाही माझ्या गावातून? मग तुम्ही त्यावेळेस त्यांचे सांगितलं काम नव्हतं का? हा मला नाही बंद नाली असताना कॉन्क्रीट नालीची वापरून मला 14 मीटर नाली करायला लावली मला. त्याचे एस्टिमेट किती होते? माझ्या एस्टिमेटला 1.25 लाख काही तुमच्या गणपतीला बोलला आणि माझे एस्टिमेट होते तिथं 6 लाख रुपये 7 लाख रुपये. कुठून आणू पैसे? मला का आत्मदन करायचंय का? हा सोमवार तिला बदलून टाका. हो बिंदास्त बदलून टाका. हॅलो कोण आहे तुम्ही? आणि आपण आपल्या स्तरावर नियोग देतील तात्काळ कार्यवाही करावी. त्यांना ऑलरेडी डेप्टी इंजिनियरला पत्र दिलं नाही का? सरपंच तुम्हाला सुद्धा माहितीच तो दिले. काय म्हणून दिले? आम्ही बोला तुमचं काय म्हणणं सरपंच उद्या मरू द्या. काय जगून तरी करायचे? आज 13 लाख रुपयाचं बिल तुमचं ह्याच साळवे मॅडम पैसे घेऊन माझे जलजीवनच्या कामाचा आता 8 महिने झाले पैसे नाहीत. त्याला काय करू मी? त्याला मी म्हणलंय का तुम्हाला पैसे द्या म्हणून? शासनाकडे दिले मी त्याला मान्य करतो. तुम्ही माझी कागदपत्र लिहून दिले का? डॉक्युमेंट झालेल्या कामाचे सर जेवढं काम झालं तेवढंच तुम्ही माझं डॉक्युमेंट द्या. काय घेतलंय? पैशाची मागणी घेतली. तुम्ही शांततेत सांगा. डिपार्टमेंट सरपंच परेशान आहे ते मान्य. खूप परेशान झाले. त्यांचं मॅडम काम कोणत्या स्टेजला अडकलंय? त्यांचं काम आहे आमच्या डेप्टी इंजिनियर बाईंकडे. अट्रॉसिटी करून तुम्हाला मला धमकी दिली. त्याला जिम्मेदार कोण मॅडम? तुम्ही तसं ट्राय करा. पोलीस स्टेशन मॅडम कळवायला पाहिजे. पोलीस स्टेशन मॅडम पोलीस स्टेशन बी दखल घेत नाही. आता तुमच्याकडे सर एमबी तुम्ही किती नोटीस केली काय त्यांना? एमबी लिहून झालेल्या कामाची मोजमाप पुस्तिका दिली का? पोलीस स्टेशन मागते प्रूफ. ह्यांच्या तक्रारीनुसार ह्यांचं काय समाधान होण्यासाठी आपलं पत्र प्रूफ मागते पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन पत्र पोलीस स्टेशन म्हणतात तुम्हाला म्हणलेले प्रूफ दाखवा. तुम्ही काही घेतलं तर माझे प्रूफ आहे का? आवडवाल्यांना पटकन आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे ते आता ऑलरेडी आम्ही इश्यू केलेली आहे. इथनं गेली आहे का ते फक्त एकदा ठीक आहे बाय हँड देऊन. सरपंच साहेब आज तुम्ही सरपंचपती पंचायत समिती या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. डोके गावचे सरपंचपती डोका गावचे सरपंचपती भांगे साहेब रॉकेलचं पेट्रोलचं कॅन आणि काडीपेटी घेऊन आंदोलन या ठिकाणी करत आहेत. नेमकी काय मागणी आहे, काय विषय आहे एवढं मोठं आंदोलन आपण हाती घेतलं? 1 महिन्यापासून मी आत्मदहनचं पत्र देऊन वारंवार वंदना साळवे व चव्हाण कनिष्ठ अभियंता यांनी माझ्याकडून कनिष्ठ चव्हाण अभियंत्याने 20,000 रुपये माझ्याकडून घेतले एमबी देतो म्हणून. माझ्यावर बिलावर सह्या दिल्या पण एमबीवर सही अजून 30,000ची मागणी केल्यामुळे न दिल्या. मला 5% चव्हाणनं पैशाची मागणी केली. मग वंदना चव्हाण मॅडमनी उपअभियंता यांनी मला कामाची पाहणी माझी 5 वेळेस केली. कामाची पाहणी 5 वेळेस एका कामाची 5 वेळेस व्हिजिट देऊन मी माझ्या अनेक त्रुटी काढून माझं ज्या झालेल्या कामाची माझी मोजमाप पुस्तिका तयार करून मी 1 महिन्यापासून मागतोय तरी मला दिलेली नाही. पैसे नगदी दिले का कशा स्वरूपात दिले?
चव्हाणनी माझ्याकडून अगदी स्वरूपात गावात पैसे घेतले. कुठं गावामध्ये गाव साक्षीदार तर आहे. सांगतायत? तारीख 15 फेब्रुवारीच्या आसपास. मला त्या तारीख आठवत म्हणजे नाही. कशामुळं पैशाची आपण त्यांना मागणी केली आणि दिली मोजमाप लेण्यासाठी 5% पैसे द्यावे लागतात म्हणून चव्हाणनी मला मागणी केली. पैसे? तर आपला आता आंदोलन स्थगित केलंय का आज तुम्ही? ना आजच्या तात्पुरतं मला 2 दिवसात साळवे मॅडमला तिथून आम्ही तुमची बदली करू म्हणले किंवा तुमचं काम करू, त्याच्यामुळं तात्पुरतं मी स्थगित केले. 2 दिवसात जर माझी MB रेकॉर्ड करून नाही दिली तर आज शनिवारी 5 वाजेपर्यंत मी अजूनही आत्मदहन पंचायत समिती प्रांगणात केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या मागील 4-5 दिवसापूर्वी बी असंच आपण आत्मदहन करायला लागलो होता, त्यावेळी बी आपण मला 2 असंच दिवसात देण्याची मला शब्द दिला होता. शासनाने तुम्हाला जे काही अधिकाऱ्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर आपण विश्वास आहे का आणि ठाम आहेत का तुमच्या पुढील हे लढ्यासाठी? आता कुठेतरी प्रशासनावर एक विश्वास म्हणून माननीय गटविकास अधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन मी 2 दिवस मी थांबू शकतो, 3ऱ्या दिवशी थांबू शकत नाही. माझा भरवसा आंधळे साहेबावर आणि साळवे मॅडमवर आहे. मला धमकी देते तुमच्यावर आम्ही केसेस करू खोटी. शनिवारी सुट्टी आहे कार्यालयाला, तर त्यावेळी तुमचं आंदोलन चालूच राहणार आहे का? चालूच राहणार आहे. सुट्टी असली तरी चालूच राहणार. सुट्टी असली तर ऑफिसला सुट्टी, पण त्यांचे पैसे घ्यायला MB लिहायला सुट्टी नाही. तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहेत? माझ्या मतावर ठाम आहे. आंदोलन करणारच आहेत? आत्मदान करणारच. माझी जर शुक्रवारपर्यंत MB 2 दिवसात MB शनिवारपर्यंत नाही दिली तर सोमवारी मी आत्मदान करणार, माझी करणार. कुठं पंचायत समितीच्या आवारात का गावामध्ये? पण कुठेही करीन मी. वेळ टाइम सांगू शकत नाही.